नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीयेत पण आता या येत्या काळात होणार आहेत. परफेक्शन, वर्कोलिक, मिस्टिझम, कन्फ्युजन. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे ॲक्सेप्टन्स. पाहूया ही कार्ड्स काय सांगतायत. टॉवर, 9 ऑफ पेंटॅकल, द लवर, फाय ऑफ पेंटॅकल, एस ऑफ सॉर्ड, 10 ऑफ पेंटॅकल, एस ऑफ पेंटॅकल, किंग ऑफ पेंटॅकल. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे 10 ऑफ सॉर्ड. बॉटम ऑफ द डेकची कार्ड्स आहेत ॲक्सेप्टन्स आणि 10 ऑफ सॉर्ड. ही कार्ड सांगतायत की जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण झालेली आहे तर त्या स्थितीला तुम्ही स्वीकार केलेला आहे आणि जी नकारात्मक ऊर्जा त्या स्थितीबाबत तुमची आधी होती तिचा अंत झालेला आहे. तुम्ही आता सकारात्मक दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहात आणि स्वीकार भाव असल्यामुळे जे आहे त्यातच तुम्हाला आनंद मिळत आहे.
आणि त्यात कसं तुम्ही करू शकता, पुढे जाऊ शकता याबाबत तुम्ही विचार करत आहात. म्हणजे आता तुमची भीती संपलेली आहे. परफेक्शन, द टॉवर आणि एस ऑफ सॉर्ड ही कार्ड सांगतायत की आधी तुम्हाला असं वाटायचं की मी हे करू शकत नाही, मला कुठे एवढं येतंय किंवा खूप मी परफेक्ट नाहीये, माझा दर्जा किंवा जे काही तुम्ही काम करत आहात ते अजून तितकं चांगलं नाहीये. म्हणजे कुठेतरी अशी भीती वाटत होती तुम्हाला की माझ्याकडे ह्या गोष्टी नाहीयेत, कमतरता तुम्हाला जाणवायची. पण आता ती भीती तुमची दूर होणार आहे. म्हणजे आत्ता सुद्धा तुम्हाला तेवढा आत्मविश्वास नसेल तर येत्या काळात हे नक्कीच होणार आहे. तुम्ही जे आत्ता जर घाबरत असाल तर ती भीती दूर होणार आहे. तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की हे एवढं काही बरोबर नाहीये आणि तुम्ही जर पुढची कृती करायला तयार होत नसाल तर येत्या काळात तुम्ही पाहाल की ही जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये आहे ती दूर होईल आणि तुम्ही कृती कराल, ऍक्शन घ्याल. ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता वाटतायत की हे खूपच मोठं साहस आहे, मी कसं काय करणार, अजून मी तेवढी चांगली नाहीये, तर त्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करणार आहात. ती स्पष्टता तुम्हाला येणार आहे आणि आत्मविश्वासाने तुम्ही जे काही करत आहात ते करणार आहात. तुम्हाला नेमकं माहिती असणार आहे की मी काय करायला हवं आणि कशी कृती घ्यायला हवी. त्याची एक सुरुवात, तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. नवीन विचार तुम्ही मांडू शकता. तुमच्या विचारांना तुम्ही महत्त्व द्याल आणि येत्या काळात इतरांकडून सुद्धा तुम्हाला त्याबाबत मान सन्मान मिळेल. वर्कोलिकचं कार्ड 9 ऑफ पेंटॅकल आणि 10 ऑफ पेंटॅकल ही कार्ड सांगतायत की आता अशी स्थिती आहे की तुम्ही फारच व्यस्त आहात. तुम्हाला वेळ नाहीये अजिबात स्वतःकडे बघायला सुद्धा किंवा स्वतःकरिता वेळ नाहीये. तुम्ही इतके स्वतःला कामात तुम्ही व्यस्त ठेवलेलं आहे की ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याचा उपभोग सुद्धा घेता येत नाहीये. ज्या गोष्टी तुम्ही करू शकता, ज्यातून तुम्हाला आनंद मिळू शकतो, त्या गोष्टींना सुद्धा वेळ देता येत नाहीये. पण येत्या काळात तुम्हाला स्वतःसाठी वेळ देता येईल. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी करू शकता आणि आर्थिक स्थिती सुद्धा तुमची सुधारणार आहे. नाईन आणि 10 म्हणजे ज्या गोष्टी आधी तितक्या बरोबर नव्हत्या, फक्त तुम्ही काम 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 करत होतात आणि समजा तुम्हाला पैसा मिळत नव्हता किंवा काही गोष्टी होत नव्हत्या तुमच्या, म्हणजे जे काम तुम्ही करत आहात त्याबाबत पुढे काय हा प्रश्न जर होता, तर आता 9 आणि 10 म्हणजे त्या गोष्टी सुरळीत होतील, योग्य मार्ग मिळेल आणि कामं होत जातील. हे कार्ड द लवर आणि एस ऑफ पेंटॅकल ही कार्ड सांगतायत की आत्ता तुमची स्थिती अशी आहे की तुमच्या बाबत कोणाला फारसं माहित नाहीये, तुम्ही नेमकं काय करत आहात. म्हणजे जसं काही सगळं काही गुप्त आहे. तुम्ही काय नेमकं करत आहात हे फक्त तुम्हालाच माहितीये किंवा काही 1-2 जणांना माहिती असेल. कारण तुम्ही बंदिस्त आहात आणि ज्या काही गोष्टी करत आहात त्या स्वतःवर काम करणं म्हणा किंवा स्वतःच्या बाबतीत काळजी घेणं, एकट्याने जे काही करत आहात ते करत आहात. पण येत्या काळात असं होणार आहे की जिथे लोकांना वाटते की तुम्ही काहीच करत नाही आहात विशेष, तिथे तुम्ही एक नवीन सुरुवात करणार आहात तुमच्या व्यवसायात. आणि हे कार्ड सांगतंय की तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल.
ब्रह्मांडीय आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीचं तुम्हाला सहकार्य सुद्धा त्यात मिळणार आहे. तुम्ही हे जे काही काम करणार आहात त्यात तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमची प्रगती होऊ शकते. त्यात तुम्हाला खूप सारं यश मिळणार आहे. म्हणजे आत्ता जरी सुरुवात असली तरी येत्या काळात तुम्हाला त्यात खूप यश मिळणार आहे. म्हणजे एस पासून तुम्ही डायरेक्ट किंगच्या ऊर्जेमध्ये जात आहात. कन्फ्युजन, 5 ऑफ पेंटॅकल आणि किंग ऑफ पेंटॅकल ही कार्ड सांगतायत की आत्ता जर काही भ्रमित स्थिती आहे तुमच्या आयुष्यात, तर त्यामुळे जी नकारात्मकता निर्माण झालेली आहे ती तात्पुरती आहे. इथे हे जे काही वातावरण आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटाच आहे किंवा मी कमजोर आहे, मला कोणाची साथ नाहीये. पण प्रत्यक्ष स्थिती काय आहे तर तुम्ही कमजोर नसून तुम्ही किंग ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये येत आहात. तुम्ही समृद्ध होत आहात, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, तुम्ही इतरांना मार्गदर्शन करण्यायोग्य होत आहात. म्हणजे आत्ता जरी तुम्हाला असं वाटलं की आपली स्थिती फार वाईट आहे, तरी त्या स्थितीमध्ये खरे तुम्ही नाहीच आहात. तुम्ही ह्या स्थितीमध्ये आहात, तेव्हा तुम्ही स्वतःला ह्याच स्थितीमध्ये पाहत राहा, जेणेकरून काही समस्या तुमच्या आयुष्यात आत्ता असतील तरी त्या दूर होतील आणि तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये सहज याल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.